सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणीची ट्रॉली सिद्धेश्वर दिघोले यांच्या वर्कशॉपमध्ये आले आणि तिथूनच 4 मूर्त्या निघणार 2 ऑगस्टला. सॅमसन झाडांचा प्रसिद्ध अशा कागदी ज्या मूर्त्या बनतात तो फेस बघू शकता. इथे कलर काम फक्त बाकी आहे. राजा तेजुकाय सारखी मूर्ती राहणार आहे आणि या वर्कशॉपमधून 4 मूर्त्या खूप सुंदर निघणार आहेत. तिथला राजा बसतो तो नरे पार्क, तिथे आपण आलोय. ही अपडेट तुम्हाला देतोय. मंडप जो लागला होता तो काढण्यात आलाय. आता फक्त एक मंडप आहे जिथे गणपती बसतो. त्यांच्या नजरा लागली त्या मुंबईच्या राजाच्या डेकोरेशन वरती आणि यावर्षी काय थीम असणार आहे ते 29 तारखेला नक्कीच रिव्हील होईल. इथे बसतो आपला मुंबईचा राजा. हा स्टेज तयार केलाय पाद्यपूजन सोहळ्यासाठी. खूप सुंदर असा कार्यक्रम इथे होणार आहे. 29 तारखेला मी येतोय आणि सर्वांनी नक्की या. साईडला बघू शकता लालबागच्या राजाची ट्रॉली जिथे बनतो गणपती तिथे बसवण्यात आले आणि चारी साईडला पॅक करण्यात आले. कारण आता बनणार लालबागचा राजा. चिंतामणीचा चिंतामणीचा तुम्ही बघू शकता जो पाद्यपूजनला सेटअप लागला होता खूप मोठा तो काढण्यात आला आहे. ना मंडप आहे. हीच आहे अपडेट. वालिवडेकर यांचा वर्कशॉप बकरी अड्ड्याला वर्किंग प्रोग्रेस आहे. कारण इथून 6 तारखेला एक मूर्ती आगमन सोहळा होणार आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या असतात सतीश दादा यांच्या वर्कशॉप मध्ये. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण परेल वर्कशॉपला आलोय. आज तुम्हाला अपडेट देणार आहे. परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप, त्यानंतर सर्वांची नजरा लागली त्या मुंबईचा राजा, त्याचा डेकोरेशन काय चालू आहे ते तुम्हाला दाखवणार. सकाळची पहिली व्हिडिओ टाकतोय, त्यानंतर आपण संध्याकाळी पण व्हिडिओ टाकणार आहोत. कारण त्यावेळी वर्किंग प्रोग्रेसचा काम खूप मोठा झाला असेल, जो मंडप वगैरे तयार असेल त्याचा पण व्हिडिओ संध्याकाळी आपल्या चॅनलवरती येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता अपडेट देतोय तुम्हाला मी. आणि संध्याकाळी आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येणार आहे मुंबईचा राजाचा आणि परेल वर्कशॉपचा. पुन्हा एकदा आपण काय अपडेट भेटणार आहे संध्याकाळी त्याचाही व्हिडिओ टाकू. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिला परेल वर्कशॉपला जाणार आहोत, त्यानंतर घनसंकुलला जाणार आहोत. अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपला आपण नाही जाणार आहोत कारण तिथे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. फक्त बाहेर 2 ते 3 ट्रॉल्या आहेत. बाकी तुम्हाला अपडेट देतो. मुंबईचा राजा वगैरे, त्यानंतर लालबागचा राजाचं काय डेकोरेशन चालू आहे, चिंचपोकलीचा चिंतामणी, आणि आज बकरी अड्ड्याला पण आपण जाणार आहोत. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण आलोय परेल वर्कशॉपला. काल दिलेल्या अपडेटनुसार तिथे बंद आहे. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. कारण आता आगमन होणार आहे 2 ऑगस्टला. 3 ते 4 मूर्त्या सिद्धेश दिघोले यांच्या वर्कशॉपमधून. त्यांचं कलरचं काम पण चालू आहे, ते थोडंफार तुम्हाला दाखवतोय. या साईडला उजव्या साईडला तुम्ही पाहताय तिथे बघा बॅनर्स वगैरे लागायला सुरुवात झाली. ही सुंदर अशी ट्रॉली मालाडचा राहायची आहे. आणि पाठीमागे बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणीची ट्रॉली जी आली पाद्यपूजन झाल्यानंतर ती ट्रॉली इथे ठेवण्यात आली. साईडला प्रभावला आहेत. आता अन्वी आर्ट्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो. अन्वी आर्टच्या सुंदर अशा मूर्त्या बघू शकता तुम्ही, घरगुती मूर्त्या बघा. युनिक अशा थीमवाल्या पण इथे मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. मूर्ती बघा नक्की. युनिक असे घरगुती गणपती शोधताय तर तुम्हाला घनसंकुल आणि परेल वर्कशॉप मध्ये असणारे सुंदर असे घरगुती गणपती बनवणारे शॉप्स मिळतील. तर तुम्ही लालबाग परेलला राहत असाल तर या वर्कशॉपमध्ये नक्की व्हिजिट करा. युनिक थीम असणाऱ्या मूर्त्या इथे तुम्हाला मी दाखवते. बघा स्वामी समर्थ रूपी असणारी सुंदर मूर्ती, त्यानंतर बघा विठ्ठल रूपी मूर्ती आहे. या दोन्ही युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या यावर्षी तुम्हाला पाहता येणार आहेत. 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला परेल वर्कशॉपच्या आतमध्ये डिटेलमध्ये अपडेट देऊ शकत नाही कारण तिथे आतमध्ये जायला बंदी केली आहे आगमनामुळे. आगमन झाल्यानंतर तिथे जायला भेटेल, त्यामुळे आपण दुसरी अपडेट तुम्हाला 2 ऑगस्ट नंतरच मिळेल. आपण परेल वर्कशॉपला येऊ त्यावेळी काही ना काहीतरी तुम्हाला नवीन दाखवायचा प्रयत्न करू शकतो. इथून तुम्हाला झूम करून दाखवतो. पोईकर आर्टच्या 2 ते 3 मूर्त्या आहेत त्या इथून तुम्हाला दाखवतोय आता मी. संकुलमध्ये आले, त्या बघू शकता. इथे भव्य आगमन समारोह जो 9 ऑगस्टला होणार आहे. इंद्रानगरचा गणपती आहे. सुरुवातीला स्टार्टिंगला अमर आर्टच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला, फक्त डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवणार याच्यासाठी कारण आपण 3 ते 4 व्हिडिओ टाकलेत अपडेटचे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहता येईल अमर आर्टचा. तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की पहा. जेवढे इथे आर्ट्स आहेत त्यातले फक्त बाहेरचे डिस्प्लेला तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे. बाकी तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तेही जाऊन तुम्ही नक्की चेक करा. व सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या बघा. त्या साईडला बघू शकता फेटेवाले गणपती, युनिक असे पेटे आहेत, अशी थीम आहे. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती बघा आता ती डिस्प्ले लागली. त्यानंतर त्याच्या साईडला असणारे बघा सुंदर अजून एक मूर्ती. असे युनिक फेटे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. फेटेवाले गणपती बाप्पा हे 2 सेम टू सेम मूर्ती. खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे घनसंकुलमध्ये घरगुती पाहायला मिळणार आहेत. कारण 7 ते 8 वर्कशॉप घरगुती गणपतींची आहे. ती बघा सुंदर अशी विठ्ठल रूपी मूर्ती, डायमंड वगैरे आणि कपडे बघू शकता तुम्ही. आणि ही सुंदर अशी व्हाईट मूर्ती बघू शकता, खूप आकर्षक मूर्ती आहे ही. त्यानंतर या साईडला असणाऱ्या 2 मूर्त्या बघू शकता, खूपच सुंदर चित्रशाला. त्याचे तुम्हाला छोटे गणपती जे प्रसिद्ध झाले सध्या इंस्टाला वगैरे ते दाखवतो तुम्हाला. सुंदर असे गणपती बाप्पा. त्यानंतर पाठीमागे मूर्ती चेंज झाली, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे बघा
तीन छोटे बाप्पा आहेत. त्यानंतर पाठीमागे मूर्ती बघू शकता मोठी. तरी बघा सुंदर अशी बघा तबला वाजवलेले बाप्पा आहेत. त्यानंतर छोटे गणपती बाप्पा बघा असे खूप सुंदर असे छोटे बाप्पा आहेत. त्यानंतर मूर्ती बघू शकता. त्यानंतर खाली बघा डिस्प्लेला खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. या साईडला बघा चंद्रावरती गणपती बाप्पा. त्यानंतर बघा 2.5 फुटाची मूर्ती. त्यानंतर छोटासा गणपती बाप्पा आणि बघा लालबागचा राजा. याचाही व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की बघा. आता फक्त डिस्प्लेचे मी तुम्हाला दाखवणार आहे. साईडला बघा सार्थक आर्ट्स, याचे पण आपण डिस्प्लेचे मूर्ती दाखवणार. आतमधल्या मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. या डिस्प्लेच्या मूर्ती बघू शकता. सुंदर अशी बघा तेजुकाय रूपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा केवढा मोठा मोदक आहे बघा. अशा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवते बघा. फेटेवाले गणपती आहेत. पाठीमागे बघू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई त्या रूपी मूर्ती पण आहे. बघा युनिक युनिक असे फेटेवाले गणपती आहेत. तुम्हाला पाहिजे असतील ते नक्की या. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मोठे गणपती बघा खालच्या साईडला डिस्प्लेला आहेत. ते पण युनिक युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर असे गणपती आहेत. आणि याच्या वर्कशॉपमधले आतले गणपती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की पहा. त्या साईडला असणारा आणि ॲडचे व्हिडिओ आपण काल टाकलेत पूर्ण डिटेलमध्ये, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. इथे बघू शकता तुम्हाला जास्तीत जास्त फेटेवाले गणपती इथे पाहायला मिळतील. खूप सुंदर असे कपडे वगैरे गणपतींचे आहेत आणि दागिने तुम्ही बघू शकता या तन्वी आर्ट्समध्ये पाहायला मिळतील. इन डिटेल व्हिडिओ पाहिजे तर आपल्या चॅनलवरती कालच अपलोड केलेला व्हिडिओ नक्की बघा. ही बघा सुंदर अशी विठ्ठल रूपी मूर्ती. त्यानंतर डायमंड लावलेली सुंदर 2 मूर्त्या पाहू शकता तुम्ही. या 2.5 ते 3 फुटाच्या मूर्त्या खाली डिस्प्लेला लागलेत, त्या तुम्हाला दाखवतोय. आणि ही आहे कृष्णरूपी मूर्ती. बघा श्रेय आर्ट तुम्हाला फक्त डिस्प्लेच्या मूर्त्या याच्यासाठी दाखवते की ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. त्याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. सुंदर मूर्त्या फक्त आणि आर्ट तुम्हाला डिटेलमध्ये दाखवल्या याच्यासाठी, कारण त्याचा व्हिडिओ नव्हता आपल्या चॅनलवरती. तुम्हाला याच्या पूर्ण मूर्त्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन नक्की पहा. आता वेल्ले ब्रदर्स यांच्या सुंदर अशा शॉपमध्ये आलोय. त्या शॉपमध्ये तुम्हाला घरगुती सुंदर मूर्त्या बॅलेन्सिंग वगैरे मूर्त्या पाहता येतील. जशा तुम्हाला कस्टमाइज मूर्त्या पाहिजेत तशा मूर्त्या इथं पाहता येतील. गोड गणपती वगैरे तशी पण मूर्त्या आहेत. त्या 2 ते 3 दिवसांनी इथे डिस्प्लेला येणार आहेत, कारण त्यांचं पण काम चालू आहे. तर तुम्ही इथे येत आहे तर या वेल्ले ब्रदर्स यांच्या वर्कशॉपमध्ये नक्की व्हिजिट करा, कारण घरगुती मूर्त्या पण सुंदर असू शकतात. हे तुम्ही इथे पाहू शकता बघा. 4 ते 5 फुटाच्या सुंदर मूर्त्या पाहिजेत तर या वर्कशॉपला नक्की व्हिजिट करा. चित्रशाला यांच्या तुम्हाला डिस्प्लेला सुंदर मूर्त्या दाखवतो. हे बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. फेस बघू शकता कशी युनिक अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे या 3 मूर्त्या आहेत. त्याच्या साईडला बघा अजून एक युनिक अशी मूर्ती बघा. सिम्पल पण फेटा वगैरे घातल्यानंतर बघा कशी मूर्ती वाटते. या 3 मूर्त्या झाल्या आणि या खाली बघा 3 मूर्त्या. अशा टोटल 9 मूर्त्या डिस्प्लेला सुंदर अशा आहेत. याचाही व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती टाकलाय, तोही जाऊन नक्की पहा. बघू शकता अजून एक 3 सुंदर मूर्त्या. त्यानंतर बघा कशी मूर्ती आहे, क्यूट अशी मूर्ती. बघू शकता मोरावरती मूर्ती आहे, पण सुंदर मूर्ती. त्या साईडला बघा एक युनिक अशी मूर्ती दाखवणार तुम्हाला बघा. अशी सुंदर मूर्ती फेटावाला कलीवाला गणपती. प्रारंभ काळा मंदिर यांच्या 3 डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा. सुंदर अशी बघा मुंबईचा राजा. त्यानंतर ही मूर्ती बघा कशी युनिक अशी मूर्ती बघा. पिल्ले वगैरे त्यानंतर बघा गणपती बाप्पा. एक सुंदर मूर्ती आहे. खाली बघू शकता अजून 3 सुंदर अशा मूर्त्या. साईडला बघा युनिक असा बाप्पा गणपती बाप्पा बघू शकता कसा आहे, ब्लॅक कलर. त्यानंतर बघा अशा 4 डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर खाली बघा युनिक असा फेटा. त्यानंतर सुंदर अशी छोटी मूर्ती बघा कशी आहे. युनिक अशी मूर्ती आहे ही सुद्धा. प्रारंभ कला केंद्र यांची. त्या घरगुती सुंदर मूर्त्या होत्या. आता तुम्हाला दाखवतो त्या साईडला आहे कलासागर आर्ट. तिथे मोबाईल अलाउड नाही. ते बघा गणपती वगैरे दाखवते तुम्हाला. या साईडला आहे शिवाई आर्ट, त्याच्या पुढे आहे पेशवा आर्ट आणि त्याच्यानंतर राजन जाड यांचा वर्कशॉप आहे. शिवाई आर्टची सर्वात उंच 22 फुटाची मूर्ती ही राहणार. त्याचा तुम्हाला फेस दाखवतोय. आता ऑलमोस्ट मूर्त्या रेडी होत आहेत, त्यामुळे सर्व कव्हर केलेलं आहे. शकता त्या साईडला आहे पेशवा आर्ट. त्यातल्या पण तुम्हाला 4 ते 5 मूर्त्या दाखवणार आहे बघा. यावर्षी शिवाय आर्टचे जे 3 फेस रिव्हील झाले त्या सुंदर असे फेस तुम्हाला दाखवतोय. 2026 मध्ये हेच फेस 3 रिव्हील झाले. हा छोटा गणपतीचा आहे, मिडलवाला मोठा गणपती आणि त्यानंतर नॉर्मल साईज, याचे 3 फेस आहेत. संगमनेरचा विघ्नहर्ता याच वर्कशॉपमधून गेला. आणि या साईडला बघू शकता प्रभावलचं काम चालू आहे. आता तुम्हाला पेशवा आर्टमध्ये असणारी एक ट्रॉली दाखवतो बघा. छावीच्या बिल्डिंग कुंभारवाड्याची ट्रॉली आहे आणि त्याच्या साईडला राजन जाड यांचा वर्कशॉप आहे. त्यातले तुम्हाला दाखवतो मूर्ती. सुंदर अशी मूर्ती जी राजन सरांचा फेस फेमस आहे तेजुकाय, तशी सेम मूर्ती आहे. तिथं कलरचं काम चालू झालं आहे.
आपण 2 दिवस आधी व्हिडिओ टाकलेला त्यावेळी फक्त व्हाईट कलर होता, आता पिंक कलरचं काम चालू झालं आणि त्याच्या साईडला असणारी अजून एक सुंदर मूर्ती दाखवतो, ती व्हाईटमध्ये आहे. ही सुंदर मूर्ती बघा, राजा तेजुकाईचा फेस आहे, जो राजन झाड सरांचा प्रसिद्ध असा फेस आहे, सिग्नेचर फेस. तो तुम्ही बघू शकता. त्यांच्या सुंदर अशा मूर्त्या या वर्कशॉपमधून निघणार आहेत. 4 प्रसिद्ध मंडळांना 50 ते 60 वर्ष झालेत, तर हे वर्ष खास आहे. आता तुम्हाला पेशवाटच्या मूर्त्या दाखवतो. 2 ते 3 मूर्त्या तुम्हाला दाखवणार नाही, कारण त्यांनी मध्ये एक व्हिडिओ टाकला होता की यावर्षी त्यांची एक नवीन कन्सेप्ट आहे. त्याचे कोणीही व्हिडिओ टाकू नका. त्यामुळे मी फक्त जे 3 गणपती ते 4 गणपती आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे सुंदर गणपती कागदाचे आहेत. त्यामुळे तुम्ही येत आहे तर या वर्कशॉपमध्ये त्यांनी सांगितलं ते करू नका. म्हणजे ज्यांनी त्या मूर्तीचे जे सिक्रेट ठेवले त्या मूर्तीचे व्हिडिओ वगैरे तुम्ही पोस्ट करू नका. कारण सुंदर अशी थीम काहीतरी यावर्षी ते युनिक करणार आहेत. ते आपल्याला आगमनालाच पाहायला मिळणार आहे. आपण जाऊया परेलच्या राजाच्या मंडपमध्ये. पार्कला जाणार त्याच्या आधी बघा बॅनर सुंदर असा आम्हा परेलकरांचा अभिमान आहेस तू. बघा परेलचा राजाने या साईडला गणपती आहे सुंदर असा. आता आपण नरे पार्कला जाऊया, तिथे काय डेव्हलपमेंट आहे बघूया. काल टाकलेल्या व्हिडिओनुसार जो साईडला स्टेज बनवला जिथे मराठी फोक ॲक्कान होते ते स्टेज काढलेलं आहे. आणि इथे या साईडला बघू शकता जो मंडप आहे तो ऑलमोस्ट रेडी होतोय. कारण जो सेटअप लागला होता पाद्यपूजन सोहळ्याला तो पूर्ण सेटअप काढण्यात आला आहे. आणि आता मंडपचे काम जोरदार चालू होणार आहे. कारण या साईडला जो मंडप बांधला होता जिथे सर्वात मोठा कार्यक्रम झाला पाद्यपूजनाचा तो काढून टाकला आहे. आता ह्या साईडला पुन्हा एकदा जोरदार तयारी होणार आहे. तर परेलचा राजा यावर्षी असणारा विठ्ठल रूपी. तर तुम्हाला पंढरपूर अनुभवायचं आहे तर नरे पार्कला नक्की या आगमनाला. आता आपण गणेश गल्लीत आलो. यावर्षी खास राहणार आहे कारण 99 वर्ष होत आहेत. तर यावर्षी कोणती थीम असणार आहे ते 29 तारखेलाच समजणार आहे. ते बघा ते लागला आहे बॅनर पाटपूजन सोहळ्याचा. आता मैदानामध्ये खूप मोठी अपडेट तुम्हाला मी देणार आहे. कारण या साईडला खूप जोरदार अशी तयारी चालू आहे. सोहळ्याला फक्त 1 दिवस राहिला आहे. त्यामुळे तुम्हाला स्टेज वगैरे मी दाखवणार आहे आणि आतमध्ये जे डेकोरेशन बनतंय तेही दाखवणार आहे. कारण जोरदार तयारी चालू आहे. या साईडला बघू शकता जे मंडप आहे राजाचे ते तुम्हाला नंतर दाखवणार. त्याच्या आधी स्टेज बघू शकता. खूप मोठा असा स्टेज आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम होणार आहे. तर मी येणार आहे, तुम्ही नक्की या. 29 तारखेला ठीक 5 वाजता चालू होणार आहे. हा आहे गणेश गल्लीचा ग्राउंड. यावर्षी काय असणार आहे थीम हे सर्वांचं त्या लक्ष वेधलंय पाद्यपूजन सोहळ्याकडे. कारण हा पाद्यपूजन सोहळा फक्त महाराष्ट्रभर नाही देशभर प्रसिद्ध असा आहे. कारण हा गणपती मुंबईचा राजा खूप जुनं असं मंडळ आहे आणि खूप पारंपरिक असा कार्यक्रम इथे असतो. त्यामुळे सर्वांच्या नजरा यावेळी इकडेच लागल्या आहेत. कारण यावर्षी 99 वर्ष आहे. तर काय असणार थीम या साईडला बघू शकता जो मेन मंडप आहे जिथे 22 फुटाचा राजा जो मुंबईचा राजा गणपती बसतो त्याची ट्रॉली वगैरे लागली आहे. आणि त्यानंतर वरती सेटअप चालू आहे बघा, प्रभावल वगैरे लावलेला आहे. कारण या साईडला बघू शकता कापूस वगैरे लागला जातोय आणि इथेच बसतो आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा राजा. त्याच्यावरती बघा सुंदर असं डेकोरेशनचं काम चालू आहे. आपण संध्याकाळी व्हिडिओ पोस्ट करणार आहे त्यावेळी ऑलमोस्ट तयारी झाली असेल. तोही चॅनलवरती व्हिडिओ येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अपडेट देणार आहे मी. आणि आपण पाद्यपूजन सोहळ्यालाही येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण डिटेल पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती अपडेट येत असतात. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नवनवीन व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो. ही बघा इथेच बसतो आपल्या सर्वांचा लाडका राजा. आता आपण आलोय सर्वांचा लाडका असा असणारा लालबागचा राजा. तिथे काय चालू आहे बघू शकता तुम्ही. हा जो मेन गेट आहे तिथे किल्ल्या टाईप बनवले जातं. यावर्षी काय थीम असणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण मागच्या वर्षी जी युनिक थीम होती ती पाहून यावेळी सर्वांचीच अपेक्षा जास्त आहे. तर बघूया काय असणार आहे. मेन गेटचं काम तुम्हाला मी दाखवतोय. आता आतमध्ये तुम्हाला दाखवणार आहे काय वर्किंग प्रोग्रेस आहे. आपण काल जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये हे तयार होत होतं तेवढंच काम झालं आहे. तुम्हाला संध्याकाळी मी पुन्हा एकदा नाही, कारण मुंबईच्या राहायची तुम्हाला तयारी दाखवायची मला. त्यामुळे संध्याकाळी आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा व्हिडिओ येणार आहे. त्यावेळी पण आपण इथे नक्की येऊ. या साईडला बघू शकता कलर काम झालं आहे. कारण काल कलर मारत होते ते तुम्हाला मी दाखवलं. आणि या साईडला क्रेन वगैरे आहे आणि किती फूट उंच असा डेकोरेशन असणार आहे यावर्षी बघू शकता तुम्ही. खूप युनिक अशी थीम असणार आहे. आता लालबागच्या राजाची ट्रॉली जिथे लालबागचा राजा बनतो तिथे सेफ ठेवलेली आहे आणि चारी साईडने पूर्ण प्लाय लावलेले तेही तुम्हाला मी दाखवणार. हे बघा ते दुकान वगैरे असतात तिथे गल्ली जिथून लालबागचा राजा विसर्जनाला निघतो. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. या साईडला बघू शकता हनुमान मंदिर आहे. त्याच्या साईडला बोललो तुम्हाला मेन जिथे लालबागचा राजा बनतो तिथे आता चारी साईडने पॅक केलं. ही बघा ही लालबागच्या राजाची तुम्ही ट्रॉली बघू शकता. या अँगलनी तुम्हाला मी दाखवतोय. त्यानंतर भक्तांसाठी जिथे लाईन बनवली असते तिथे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही हे पूर्ण आता पॅक केलेलं आहे. कारण थोड्याच दिवसात लालबागचा राजा बनायला सुरुवात होणार. आणि इथे बघा तुम्ही वर्षभर दर्शन करू शकता लालबागच्या राजाचे. लालबागचा
सतीदारांचा राजा मार्ग. आणि या साईडनी बघा तुम्ही केवढं मोठं मंडप बनतंय. आता आपण जिथे रांगा असतात सुरू तिथे जाणार आहोत. ती गली कोणती ते तुम्हाला मी दाखवतो बघा. हीच ती गली. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि हीच ती गली बघा, जिथे ग्राउंड पूर्ण स्टार्ट झालं. त्याचं पण काम जोरदार चालू झालं आहे, कारण इथेच लाईनमध्ये पब्लिकला कंट्रोल केलं जातं. इथेच आपण 4 ते 5 तास उभे असतो. हे बघा प्लाय वगैरे आहेत, लोखंड वगैरे सर्व आहेत. आता त्यानंतर आपण जाणार चिंचपोकलीच्या चिंतामणीची तुम्हाला अपडेट. तर आता आपण आलो चिंचपोकलीचा चिंतामणी, ज्याचा पाठपूजन सोहळ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जेवढा सेटअप लागला होता, खूप मोठा असा सेटअप लागला होता मुंबईमध्ये. पहिला तेवढा मोठा सेटअप होता पाद्यपूजन सोहळ्याला, तो सर्व काढला आहे. आणि जो डेकोरेशन आहे तो तसाच ठेवला आहे. आता याची आज अपडेट देतो तुम्हाला, कारण इथे वर्क इन प्रोग्रेस काम चालू आहे. आता जेवढा सेटअप लागलेला तो काढला आहे आणि आता नवीन सेटअप पुन्हा एकदा लागणार आहे, कारण इथे पण बनणार आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन यावर्षी चिंतामणी असणार आहे. प्रतिबालाजी, तर कमेंटमध्ये नक्की लिहा गोविंदा गोविंदा. यावर्षी सर्वांची उत्सुकता वाढली, कारण प्रतिबालाजी कसा असेल, कारण बनवणार आहेत आपले सर्वांचे लाडके सिद्धेश दिघोले. तिथे ट्रॉलीही गेले. आता आपण यानंतर जाणार आहोत बकरी अड्डामध्ये. सतीश दादा यांचा तुम्हाला वर्कशॉप दाखवतो. या साईडला पण खूप काम चालू आहे, कारण इथे 6 तारखेला आगमन सोहळा असणार आहे. आणि इथे कोपरकेरणेचा राजा, तोही गणपतीचा आगमन सोहळा इथूनच निघणार आहे. तर ही होती सतीशदादांच्या वर्कशॉपची अपडेट. आता तुम्हाला इथे आलोय तर दाखवतो. जो बकरी अड्डाचा राजा बनतो त्याचा मंडप पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्या साईडला अजून एक कुणाल चव्हाण हे मूर्तिकार आहेत, त्यांचाही वर्कशॉप आहे. तिथून पण खूप सुंदर मूर्त्या निघणार आहेत. त्याही तुम्हाला मी वर्कशॉप दाखवणार आहे. बघा हाच तो वर्कशॉप. इथून पण 7 ते 8 ट्रॉल्या आहेत कुलाबाईच्या गणपतींचे, आणि वसईचा पण एक गणपती इथून निघणार आहे. तर हीच होती अपडेट, आणि संध्याकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे अपडेट.